शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपक राय यांना पत्र आलेलं आहे। 22 जानेवारी नंतर प्रभू रामाच्या दर्शनाला जाणार असं देखील शरद पवार यांनी त्यानंतर स्पष्ट केलेलं आहे। तोपर्यंत राम मंदिराचं कामही पूर्ण झालेलं असेल असं पत्र पवारांनी लिहिलेलं आहे। दरम्यान यावर संजय शिरसाट काय म्हणालेत पाहूयात। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी 22 तारखेला येणार नाही, परंतु 22 तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घेईल। शरद पवारांना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। त्यानंतर पवारांनी ट्रस्टच्या महासचिव चंपक राय यांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि 22 जानेवारी नंतर आपण प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येणार आहोत असं देखील पवारांनी या पत्राद्वारे कळवलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, पवारांना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण आलेलं आहे आणि त्यानंतर पवारांनी देखील पत्र लिहून 22 जानेवारी नंतर आपण अयोध्येत येतो असं कळवलंय। काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी हे पत्र लिहिलंय राम मंदिर ट्रस्टचे चंपक राय जे आहेत त्यांना। कुठेतरी राम मंदिर लोकार्पण जो कार्यक्रम आहे, राम मंदिराच्या संदर्भात 22 जानेवारी जो मोठा खूप कार्यक्रम होतोय, त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावरून विरोधी पक्ष जो आहे, जी इंडिया आघाडी आहे, त्यामध्ये मतमतांतर असल्याचं आता स्पष्ट झालंय। कारण यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि या सगळ्याच मंडळींनी आपल्याला निमंत्रण मिळालं असलं तरी सुद्धा आपण या कार्यक्रमाला हजर राहणार नाही हे स्पष्ट केलं होतं। मात्र शरद पवारांनी ही भूमिका घेतल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात मोठा तडा जाऊ शकतो। कारण राम मंदिर आणि हिंदुत्व या मुद्द्यावरून इंडिया आघाडीमध्ये अनेक प्रकारची मतमतांतरं आहेत। इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार हिंदू धर्माच्या बाबत जी काही विधानं केली जातात त्या अनुषंगानं आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी या निमंत्रणाचा स्वीकार करणं, भलेही त्यांनी असं म्हटलंय की मी 22 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर दर्शनाला जाईल, त्यावेळेला मंदिर पूर्ण झालेले असेल, तरी सुद्धा शरद पवारांनी अशा प्रकारचं पत्र लिहिणं आणि त्यांनी अयोध्येला जाणं हे सिम्बॉलिकली खूप महत्त्वाचं आहे। आता या त्यांच्या निर्णयाचा आणि शरद पवारांच्या या पत्राचा इंडिया आघाडीवर कशा प्रकारे परिणाम होईल आणि काय राजकीय पडसाद त्याचे उमटतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच ओम, मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पवार म्हणालेत मी ज्यावेळेला येईन त्यावेळेला राम मंदिर पूर्ण झालेलं असेल, याचा अर्थ लोकसभा निवडणुकांनंतरच पवार जातील का अयोध्येला? काय माहिती मिळते, कधीपर्यंत पवार जाऊ शकतात याचा काय अंदाज वर्तवला जातोय का? साधारणपणे काही दिवसांपूर्वी जी माहिती देण्यात आली होती त्यानुसार राम मंदिराचं जे उर्वरित काम, मंदिराचं काम पूर्ण झालंय, मात्र त्याच्या आजूबाजूची जी काही कामं आहेत त्याला काहीसा अवधी लागू शकतो। त्याबाबत किती अवधी लागेल याबाबत काही स्पष्टता नाही आहे। परंतु जसं तू म्हणालास की लोकसभेच्या नंतरच पवार जातील, हे जरी खरं असलं तरी कदाचित महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सुद्धा त्यांचा दौरा होऊ शकतो अशी शक्यता नक्कीच व्यक्त केली जाऊ शकते। त्यामुळे पवारांच्या या अयोध्या दौऱ्याचा कथित स्वरूपात जे ते भेट देणार आहेत, या भेटीचा राजकारणावर आणि विशेषत्वानं महाराष्ट्रातल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर काय परिणाम होईल हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।